ते यावेळेस मी असं महानगरपालिकेच्या निवडणुका बघतोय ते भारतीय जनता पक्षाची दादागिरी 10 वर्षांनंतर मोडते असं दिसतंय. म्हणजे वेगवेगळ्या ठिकाणी लोकांना आता असणारा वन पार्टी रूल BJP जे करायला मागते त्याच्या विरोधात मला असणारं दिसतंय आणि लोकांना मल्टी पार्टी सिस्टम पाहिजे हे एकंदरीत व्यक्त होतं आहे. आणि कुठल्याही पॉलिटिकल पार्टीला एक महानगरपालिका एक हाती मिळेल असं होणार नाही आहे. तेव्हा सर लोकच मी असं म्हणेन राजकीय नेत्यांना सुधरवतात आहेत आणि उद्याचं राजकारण कसं असलं पाहिजे याचा धडाही देतात आहेत मताच्या रूपाने असं मी त्या ठिकाणी बघतो आहे. मुंबईचं चित्र काय राहणार? मिक्स राहणार. बाळासाहेब, पहिली निवडणूक अशी आहे की पैसा नंतर गुंडगिरी मारामाऱ्या खूप वाढलं. तुम्ही पहिली निवडणूक पाहिली तर काय म्हणजे असं का होतं? एका बाजूला असताना पैसा वाटप केला जातो हेही बरोबर आहे आणि दुसऱ्या बाजूला लोकच पैसे वाटप करणाऱ्या उमेदवाराला जे वाटप करतात त्यांना हाकलतात आहेत असंही चित्र आहे. त्याच्यामुळे मी असताना ही एक पॉझिटिव्ह साईन म्हणतो की अगोदर जे आहे ते ठीक आहे, काही एरियांमध्येच काही ठिकाणी वाटलं जात होतं. आत्ता जे सरसकट करण्याचा प्रयत्न जो चाललेला आहे त्याच्या विरोधामध्ये लोक आहेत असे एकंदरीत मला दिसते. ते आता जसं साड्या वाटप झाल्या त्या जाळण्यात आल्या किंवा काही वस्तींमध्ये असणारा पाकिटं घेऊन गेले तिथे असणारा महाराष्ट्रभरातल्या असणाऱ्या अनेक उदाहरणं आहेत की लोकांनी सोसायट्यांमधनं पळून लावलं त्यांना. त्याच्यामुळे हे गुड साईन आहे असं मी त्या ठिकाणी मानतोय. नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमीबरोबर रहा, इतरांपेक्षा एक पाऊल पुढे.